नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतकऱ्याच्या जीवाभावाच्या मित्राबद्दल आणि त्याच्यासाठी साजरा होणाऱ्या खास सणाबद्दल. बैलपोळा हा फक्त सण नाही, तर शेतकऱ्याची आपल्या बैलाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना आहे. बैलपोळ्याचा इतिहास खूप जुना आहे. ऋग्वेद, पुराण आणि संत साहित्यांमध्ये शेती, गायी, बैल यांचा मोठ्या प्रमाणे गौरव केला आहे. पूर्वी गोपाष्टमी म्हणून गोवंशाचं पूजन केलं जायचं. त्याचं रूपांतर पुढे बैलपोळा या सणात झालं. काही भागात याला बेंदूर म्हणतात. या दिवशी सकाळी बैलांना नदीवर घेऊन आंघोळ घालतात. अंगावर हळद, चंदन, तेल, उटणे लावतात. शिंगांना रंग लावून फुलांचे हार घालून रंगीबेरंगी कपडे परिधान करून त्यांची मिरवणूक काढली जाते. गावोगाव ढोल ताशांचा गजर, लेझिम, गाणी, टाळ, मृदुंग यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवी होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलांना पुरणपोळी, गोड धान्य, भाकरी खाऊ घातली जाते. तो दिवस त्यांचा खास आरामाचा दिवस असतो. बैलपोळा हा सण आपल्याला शिकवतो की श्रमाचा सन्मान करा, निसर्गाशी जवळीक ठेवा आणि जे आपल्यासाठी उपकार करतात त्यांचा आभार मानायला विसरू नका. आपल्या सनातन संस्कृतीत जसं वृक्ष, नद्या, पर्वत यांना दैवत मानलं जातं, तसंच बैलालाही भगवान शंकराचा नंदी म्हणून देवत्व दिलं जातं. म्हणून हा सण धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा तिन्ही पातळ्यांवर महत्वाचा आहे. आपण सगळे मिळून या परंपरेला जपूया आणि पुढच्या पिढीला सांगूया, हा सण आपल्या संस्कृती, आपली ओळख आणि आपली खरी ताकद आहे.